आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. त्याग केल्यामुळे श्रावकांचे कर्म मोठे होत असते. जैन धर्मात जन्म झाल्यास प्रत्येकाचं जीवन सार्थक. त्याग केल्यामुळे श्रावकाचे कर्म मोठे होत असते. जैन धर्मात जन्म झाल्यास प्रत्येकाचं जीवन सार्थक होतं. जैन धर्म हा त्याग व अहिंसासाठी प्रसिद्ध आहे, कारण या धर्मात पवित्रता, श्रेष्ठता, प्रामाणिकता व दिगंबर जैन मुनींचे त्याग तसेच साहित्य, कला, धर्म, परंपरा, संस्कृती, सभ्यता, पवित्र तीर्थक्षेत्रे पाहावयास मिळतात, असं शेवटी मुनिश्री 108 विद्यासागरजी महाराज यांनी सांगितले. शिरदवाड तालुका निपाणी येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर नूतन श्री मज्जिनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायागात ते बोलत होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. काल दिनांक 14 एप्रिल 2025 पासून शिरदवाड कर्नाटक बेळगाव जिल्ह्यामध्ये की ज्या भूमीमध्ये, ज्या शिरदवाड नगरीमध्ये आचार्य सन्मती सागरजी महाराजांच्या सारखे अत्यंत श्रेष्ठ तपस्वी आणि प्राणीमात्रांच्या प्रती दया, करुणा, अनुकंपा, आपुलकी, आत्मीयतेची भावना ठेवणारे आणि सदैव परोपकाराच्या पवित्र भावनेनं संपन्न असणारे असे महान आचार्य होऊन गेले. अशा गुरुदेव आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराजांच्या पावन या नगरीमध्ये, शिरदवाड नगरीमध्ये काल 14 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत पंचकल्याणक महामहोत्सव प्रारंभ झाला. या पंचकल्याणकाचं स्वरूप जैन आराधना विश्वामध्ये अत्यंत श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. जैन धर्मामध्ये जितक्या प्रकारची आराधना अनुष्ठानं केली जातात त्यात सर्वश्रेष्ठ आराधना म्हणजे पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाची आराधना. तीर्थंकर बनणारा जीव जो स्वतःच्या कल्याणाबरोबरच विश्वाच्या प्राणीमात्राच्या कल्याणासाठी निरंतर प्रयत्न करत असतो, जो स्वतः समान विश्वातल्या सगळ्या जीवांना समजत असतो आणि जगातले सगळे दीनदुखी जीव दुःखाच्या भयंकर कर्ततेतून मुक्त व्हावेत आणि शाश्वत सुखाला प्राप्त होऊन सर्वांचं जीवन आनंदमय व्हावं, याच्यासाठी ज्यांचं जीवन निरंतर वाटचाल करत असतं त्या दिशेनं सर्वांचा प्रयत्न होत असतो, त्यांचा प्रयत्न होत असतो. असे ते महान जीव तीर्थंकर बनण्यासारख्या महान पुण्याचा संचय करतात. स्वतः तीर्थंकर व्हावं आणि तीर्थंकरांच्या वैभवाला प्राप्त करून घ्यावं ही स्वार्थ वृत्ती तीर्थंकरांच्या मनामध्ये कधी नसते. आणि जो स्वार्थ वृत्तीनं वाटचाल करतो त्याचं जीवन कधीही उन्नतीला प्राप्त होत नाही. तर जो स्वतःबरोबर इतरांच्यासाठी निरंतर झिजत राहतो, प्रयत्न करत राहतो, तो बिना मागताच सर्व काही प्राप्त करून घेतो. तीर्थंकर बनणारा जीव आपल्या कल्याणाबरोबर इतरांच्या कल्याणाची अहोरात्र कामना करून त्या दिशेनं निरंतर प्रयत्न करत राहतो आणि म्हणूनच ते तीर्थंकर बनतात. आणि तीर्थंकर बनल्यानंतर विश्वातल्या प्रत्येक जीवासाठी, मग त्यात जातीपातीचा, गरीब श्रीमंतीचा, आपल्या परक्याचा, काळ्या गोऱ्याचा, उच्च निश्चितेचा कोणताही पक्षपात न करता, इतकंच नव्हे तर मनुष्य, पशु, स्वर्गीय देव आणि नरकातले नारकी असा कोणताही भेदभाव न ठेवता तीर्थंकरांनी जगातल्या सर्वांच्यासाठी कल्याणाचा मार्ग दाखवला, आत्मशांतीचा, विश्वशांतीचा उपाय सांगितला. अशा रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाचा उपदेश त्यांनी आपल्या जीवनामध्ये दिला आणि मानवापासून महात्मा आणि महात्म्याचा परमात्मा बनण्याचा संदेश त्यांनी निरंतर दिला. आणि ते स्वतः देखील मानवाचे महात्मा आणि महात्म्याचे परमात्मा झाले आणि त्यांच्या उपदेशानं आजपर्यंत अगणित जीव या पृथ्वी तलावरून मानवाचे महात्म्य आणि महात्म्याचे परमात्मे होऊन गेले. म्हणून भगवान आदिनाथांपासून महावीर तीर्थंकरांच्या पर्यंत वर्तमान काळामध्ये 24 तीर्थंकर झाले. असेच 24 तीर्थंकर भूतकाळामध्ये अनेक वेळा झालेले आहेत आणि भविष्यातही होत राहतील. परंतु तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनीच भगवान आदिनाथांपासून तीर्थंकर, भविष्यात होणारे तीर्थंकर ही त्यांनी जो आत्मशांतीचा, विश्वशांतीचा, अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि संग्रह वृत्तीचा त्याग करणे अशा प्रकारे अपरिग्रह महाव्रताचा उपदेश दिला. अहिंसा आणि त्याचबरोबर अनेकांत साधवादाची महिमा सांगितली. त्या सगळ्याला समजून घेऊया. आपल्या समानच सगळ्यांना समजून घेऊन, जसा मी दुःखाला घाबरतो तसे इतर जीवही दुःखाला घाबरतात, जसं मी सुख इच्छितो तसे दुसरे जीवही सुखाचीच कामना ठेवून प्रयत्न करतात. मी दुसऱ्याला सुख देऊ शकत नसेल तर काही हरकत नाही, पण माझ्यामुळं कुणाला ठेच पोचायला नको. मी फूल होऊ शकत नसेन, काही अडचण नाही, पण काट्या समान कोणाला रुतायला नको. मी कोणाचा मित्र झालो नाही, काहीच अडचण नाही आहे, पण कोणाबरोबर शत्रुत्व सुद्धा बाळगायला नको. याच्यासारखा प्रयत्न आपण केला पाहिजे. हेच आदिनाथ पासून महावीर स्वामींपर्यंत सर्व तीर्थंकरांचा हाच उपदेश आहे. कारण
आदिनाथांपासून महावीर स्वामींपर्यंत झालेल्या सर्व तीर्थंकरांनी विश्वातल्या सर्व प्रकारच्या जीवांना, कोणत्याही प्रकारचं जीवन जगणाऱ्या सगळ्या जीवांना आपल्या समान मानलं. कोणताही जीवदृष्टीनं, जीवसृष्टीनं कमी जास्त नसतो. पुण्य पापाच्या उदयामध्ये कोणी सुखी दुःखी, कोणी काळा गोरा, कोणी मनुष्य पशु झाला असला तरी सुद्धा मूळ स्वरूप हे सगळ्या जीवांचं समानच आहे. आणि त्या सगळ्या जीवांना परमात्म पदाची प्राप्ती व्हावी, परमात्म अवस्था प्राप्त व्हावी, श्रेष्ठ शाश्वत अतिंद्रिय आत्मसुखाची प्राप्ती व्हावी, याच्यासारखा मार्ग तीर्थंकरांनी सांगितला. अशा तीर्थंकरांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या महान अलौकिक घटनांना कल्याणक म्हणतात. आणि ही कल्याणक 5 असतात. गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, दीक्षा म्हणजे संन्यास धारण करण्याची जी घटना आहे त्याला दीक्षा कल्याणक किंवा तपकल्याणक देखील म्हटलं जातं. त्यांना आपल्या तपस्येच्या फलस्वरूप जे महान ज्ञानाची उपलब्धी होते, आपल्या आत्मीय अनंत गुणांची प्राप्ती होते, त्याला केवळ ज्ञान कल्याणक म्हटलं जातं. आणि अंततो गत्वा आपल्या समस्त पूर्वोपार्जित कर्मांचा, शुभाशुभ कर्मांचा नाश करून ते आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेतात. अर्थात जन्मजरा मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचेच मुक्त होतात, म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेतात. त्याला मोक्ष कल्याणक किंवा निर्वाण कल्याणक म्हटलं जातं. अशा प्रकारे भूतकाळात होऊन गेलेले तीर्थंकर आणि त्यांच्या झालेल्या त्या कल्याणकांच्या ज्या घटना भूतकाळात वास्तवात झाल्या होत्या, त्यांचा आज शास्त्रीयरित्या या ठिकाणी आम्ही मानवांच्या ऐपतीनुसार या ठिकाणी पंचकल्याण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. शिरदवाड जैन समाजाचे अध्यक्ष महोदय आणि ट्रस्ट कमिटीचे लोक, युवा पिढीचे तरुण कर्मठ कार्यकर्ते आणि सकल जैन समाज, आणि जैन समाजच नव्हे तर या गावातले आणि पंचक्रोशीतले अजैन बंधू देखील या महोत्सवामध्ये हिरिरीनं, आपुलकीनं, आत्मीयतेनं आणि समर्पण वृत्तीनं सहकार्य करत आहेत. सर्वांचंच कार्य अभिनंदनास पात्र आहे, सर्वांचंच कार्य पुण्यवर्धनास कारण आहे. सर्वांचं जीवन उत्कर्षाला प्राप्त होऊ दे. जगातले एकूण एक सगळे प्राणी मात्र, मनुष्यच नव्हे तर अखिल जीवसृष्टी सुखी होऊ दे आणि सर्वांचं जीवन आत्मोन्नतीला प्राप्त होऊ दे. युवा पिढी व्यसनमुक्त आणि शाकाहाराच्या दिशेनं वाटचाल करू दे. सगळे जीव सदाचारी बनून आदर्श जीवन जगण्यासाठी निरंतर प्रयत्न करू देत. संपूर्ण पर्यावरणामध्ये खुशहाली वातावरणाचं निर्मिती होऊ दे. अशा प्रकारच्या मंगलमयी कार्यासाठीच या पंचकल्याणकासारखी अनुष्ठानं जी अहिंसक पद्धतीनं कोणालाही ठेच न पोहोचवता, कोणत्याही प्राणीमात्राची बली आदी देण्यासारख्या निर्घृण आणि भयंकर घृणात्मक कार्य जे माणसाला न शोभणारे आहेत, अशा कोणत्याही कार्याचं प्रॅक्टिकल करायचं तर राहू द्याच, पण त्याचा विचार देखील न करता, त्याला बिलकुल देखील या ठिकाणी जागा थारा न देता ही कल्याणक मानवतेच्या आधारावरती केली जातात, माणसांच्या ऐपतीनुसार केली जातात. पण त्याचं साध्य, अंतिम साध्य हेच आहे की प्रत्येक जीव परमात्म्याशी जोडला जाऊन स्वतःच परमात्मा बनू दे. कारण जैन धर्मामध्ये असं सांगितलं गेलं की परमात्मा कोणी एकच आहे आणि बाकी सर्वांनी त्याची सदैव पूजा करावी हे जैन तत्वज्ञान मान्य करत नाही. उलट परमात्मा जे झालेले आहेत त्यांची आराधना करून आराधना करणारा देखील परमात्मा होऊ शकतो. आणि परमात्मा बनण्यासाठी अर्थात भवभ्रमणातून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठीच प्रभूंना शरण यावं. भौतिक दुःखाची भगवंताची भक्ती करण्याऐवजी परमार्थाला साधण्यासाठी भगवंतांची भक्ती करणे आणि भगवंतांची भक्ती करता करता एक दिवस भगवत रूप, स्वतःच भगवत रूप होऊन जाणे, याच्यासाठी ही जैन धर्माची आराधना करण्याची पद्धती आहे. तीच आराधना पंचकल्याणकाच्या माध्यमातून धर्मनगरी शिरदवाड, जिथं आचार्य सन्मती सागरजी महाराज आणि मुनिश्री पार्श्वसागरजी महाराज यांच्यासारखे महान साधक होऊन गेले, होत आहेत. भविष्यातही अनेक महान लोक या ठिकाणी साधना करण्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील. आणि भारत भूमीच तशी साधू संतांची, तपस्वी जनांची तपोभूमी आहे. अशा या भूमीमध्येच नव्हे तर विश्वातल्या सगळ्या जीवांना ही तपस्येची, साधनेची एक उपलब्धी व्हावी आणि तपस्या करता करता सर्वांची समस्या कायमसाठी सुटून जावी, हीच मंगलमय भावना. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.